नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा हा चमचमीत मसाले भात. बऱ्याचदा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येतो, तर तुम्ही हा मसाले भाताचा बेत नक्कीच करू शकता. बॅचलर मुलंसुद्धा झटपट हा मसाले भात बनवू शकतील. एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 10 ते 15 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं घालायचं. इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. त्यामध्ये आपल्याला हिरवीगार कोथिंबीर, पुदिना घालून हे मिक्सरला आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. ह्या वाटणामुळे ना आपला मसाले भात खायला अगदी चविष्ट लागतो. वाटण तयार झालं की इथे आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. इथे मी बासमती तुकडा तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातला तांदूळ वापरला तरी काही हरकत नाही. 2 पाण्याने तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुतल्यानंतर 10 मिनिटं साईडला ठेवायचं आहे. एका साईडला कुकर गरम करत ठेवायचा. कुकर गरम झाला की त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तुम्ही यामध्ये निम्मं तेल किंवा निम्मं तूपसुद्धा वापरू शकता. थोडंसं तेल आपल्याला या ठिकाणी थोडंसं जास्त वापरायचं आहे, म्हणजे भात कसा अगदी चमचमीत दिसतो. तेल घातलं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तेलामध्ये छान तडतडले की त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. या ठिकाणी मी खडे मसाल्यांमध्ये दालचिनी, चक्रफूल, मोठी विलायची वापरलेली आहे. तुम्हाला जे खडे मसाले आवडतील ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. खडे मसाले तेलामध्ये छान तडतडले की त्यामध्ये आपल्याला इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले होते. तर तेलावरती कांदासुद्धा आपल्याला रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे. वाटणसुद्धा आपल्याला 2 मिनिटे तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. वाटण छान परतलं की त्यामध्ये आपल्याला काय भाज्या घालायच्या आहेत. इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. 1 गाजर, 1 वाटी आपल्याला वाटाणा घालायचा आहे. भाज्या घातल्यानंतर त्यासुद्धा आपल्याला छान व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. तुम्ही यामध्ये भिजवलेले शेंगदाणे किंवा बटाटा, फ्लावरसुद्धा घालू शकता. ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील ना त्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. भाज्या परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद घालायची आहे. मसालेसुद्धा वाटणावरती छान व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. भाज्या, मसाले छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत. तांदळामधलं आपल्याला सगळं व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे. तांदूळ घातल्यानंतर 2 मिनिटं आपल्याला भाज्यांमध्ये तांदूळसुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येतो, मग संध्याकाळचा नक्कीच तुम्ही हा मसाला भाताचा बेत करू शकता. घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तांदूळ भाज्यांवरती छान परतवून घेतला की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतल्या होता, तर आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर परत व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण लावून बारीक गॅसवर 10 मिनिटं हा भात शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवत असताना आपल्याला या ठिकाणी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. पाण्याला उकळी आली की झाकण लावून 10 मिनिटं आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटात आरामात हा भात शिजला जातो. तर 10 मिनिटं झाले, कुकरसुद्धा थंड झालेला आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला झाकण काढून दाखवते. ह्या भाताचा वास आहे ना अगदी घरभर सुटला होता. दिसायलासुद्धा किती छान दिसतोय, पाहू शकता तुम्ही. तर मस्त चमचमीत आपला मसाले भात तयार झालेला आहे. एका डिशमध्ये काढून घेते. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना, तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.